नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग तलाठी भरतीला टार्गेट करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी 62 प्रश्नपत्रिका संच असं या पुस्तकाचं नाव आहे, ज्यामध्ये TCSने 2023 मध्ये घेतलेल्या 57 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित देखील समावेश करण्यात आलेला आहे. एकूण प्रश्न जर आपण पाहिले तर 6200 प्लस प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता, किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही नोटीस आलेली आहे ती 28 जानेवारी 2026 ची नोटीस आहे, पण आपल्यापर्यंत ती लेट आली. नोटीस अगोदरच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, पण आपल्यापर्यंत आता आलेली आहे आणि आता आपल्याला इतर ठिकाणी फिरताना सुद्धा ती दिसते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असा निर्माण झालाय की याचा परिणाम नवीन भरतीवर होऊ शकतो का? म्हणजे ही नोटीस जी आहे ती जुन्या भरतीच्या संदर्भात आहे, पण त्याचा परिणाम आपल्याला नवीन भरतीवर दिसू शकतो का? नवीन भरती आणखी लांबू शकते का? तर त्याचं स्पष्टीकरण हे या नोटीसमध्ये दडलेलं आहे. आता पहा, सर्वात प्रथम वरती पाहू शकता तुम्ही, महसूल व वन विभाग आहे. त्यानंतर 28 जानेवारी 2026 रोजीची ही नोटीस आहे. यामध्ये विषय आहे तलाठी पद भरती 2023 बाबत. जे काही अगोदरचे जी आर आहेत किंवा शासन परिपत्रक आहे त्यांचा उल्लेख त्यांनी केला. महत्त्वाच्या बाबी आपण यामध्ये पाहणार आहोत. तलाठी भरती 2023 च्या अनुषंगाने 4,793 रिक्त पदांकरिता 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये TCS आयॉन कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर राज्यातील सर्व 36 जिल्हा केंद्रांवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे जी काही 36 जिल्हा ठिकाणी आहे परीक्षा केंद्र होती आपली, त्या ठिकाणी TCS मार्फत परीक्षा घेण्यात आली आणि त्यांची गुणवत्ता यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यामधूनच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सुद्धा 14/3/2024 रोजी लावण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 2023 ची भरती होती, जाहिरात काढण्यात आली, TCSने परीक्षा घेतली, गुणवत्ता यादी जाहीर केली आणि त्यानंतर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्हीही प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये काय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4/5/2022 मधील परिच्छेद 11 मध्ये निवड सूचीची कालमर्यादा नमूद केलेली आहे. त्यानुसार निवड समितीने तयार केलेली निवड सूची एका वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आलेली आहेत त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहणार आहे. याचा अर्थ काय होतो, तर जी काही आपली निवड सूची असते, 2023 ला परीक्षा झाली, 14/3/2024 ला जी काही निवड सूची आहे ती जाहीर करण्यात आली. तिचा कालावधी किती वर्षाचा असतो, तर एका वर्षाचा. म्हणजे 2024 मध्ये जर ही जाहीर करण्यात आली तर फक्त तिचा कालावधी 2025 पर्यंतचाच होता. त्यानंतर ती निवड सूची जी आहे ती जी आहे ती बाद ठरत असते. त्यामुळे पण काय झालं, इथे शासनाने जो निवड सूचीचा कालावधी आहे तो वाढवून दिलेला दिसतो. वेळोवेळी शासनाने त्यामध्ये 6 महिने इतकी वाढ करून देण्यात आलेली होती आणि लास्ट वाढ जर आपण पाहिली तर ती 13/9/2025 पर्यंत करण्यात आलेली होती. म्हणजे 6 महिन्यांसाठी ती वाढवण्यात आली. सुरुवातीला यादी कधी लागली? यादी लागण्याची तारीख आहे 14/3/2024, म्हणजे मार्च महिन्यामध्ये 2024 ला यादी जाहीर झाली. तिचा कालावधी कधीपर्यंत होता? मार्च 2025 पर्यंत. पण शासनाने एक प्रसिद्धीपत्रक काढून तिचा कालावधी 6 महिने वाढवला. म्हणजे मार्च 2025 पर्यंत जो कालावधी होता तो आता 9व्या महिन्यापर्यंत गेलेला होता. पण अजूनही तिचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. आता पहा, इथे जर आपण पाहिलं सध्याचा, तर तो निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल. त्या दिनांकापर्यंत, यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल, असा जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये काय सांगितलं आता, की 2023 बाबतची जी तलाठी भरती होती त्यामध्ये निवड सूची व प्रतीक्षा सूचीचा जो काही कालावधी होता तो आता 13/3/2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे 13 मार्च 2026 पर्यंत आता तो वाढवण्यात आलेला आहे. मार्च महिन्यापर्यंत हा कालावधी आपल्याला दिसतो. यावरून आता बरेच विद्यार्थी निष्कर्ष काढतायत की मार्च महिन्यापर्यंत आपल्याला जाहिरात दिसणार नाही किंवा मार्च महिन्यापर्यंत नवीन भरती येऊ शकत नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी आचारसंहिता चालू आहे, त्यामुळेच जाहिरात आपल्याला सध्या दिसणार नाही. आगामी काळात आपल्याला जाहिरात ही दिसू शकते, पण याचा परिणाम आपल्या भरतीवर होऊ शकतो का? तर नाही. यामध्ये काय झालेलं आहे, जो पूर्वी रिक्त पदे होती, म्हणजे जी जाहिरातीमध्ये पदे काढण्यात आलेली आहे, यामध्ये पहा, इथे तुम्ही पाहू शकता 6/11/2023 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद पदांपैकी रिक्त राहिलेली पदेच सदर वाढीव कालमर्यादेत भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे 2023 मध्ये जी काही रिक्त पदे होती, ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, तीच पदे या कालावधीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आगामी काळात जी रिक्त पदे होणार आहेत ती पदे सुद्धा यामध्ये भरली जाऊ शकतात का? तर नाही. जी पदे त्यावेळी मंजूर करण्यात आलेली होती, जी पदे त्यावेळी रिक्त होती, प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांचा उल्लेख होता, तीच पदे आपल्याला या वाढीव कालमर्यादेमध्ये भरताना दिसतात.
आणि जर काही नवीन रिक्त पदे झाली तर ती आपल्याला नवीन जाहिरातीमध्ये दिसणार आहे. म्हणून जर नवीन पदे भरायची असतील, नवीन रिक्त झालेली, नुकतंच रिक्त झालेली पदे, तर त्यासाठी नवीन जाहिरात काढावी लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनातील डाऊट हा क्लिअर झालेला असेल. बरेच विद्यार्थी म्हणत होते की 2023 ची जर कालमर्यादा वाढत गेली तर नवीन भरती का होणार आहे? पण नवीन भरतीचा आणि मागील भरतीचा जास्त काही संबंध नाही. फक्त जी काही निवड सूचीची कालमर्यादा असते, त्या दरम्यान जर काही रिक्त पदे झाली, तर ती पदे 2023च्या जाहिरातीमध्ये जर नमूद असतील, तीच पदे भरल्या जातील आणि जर का कालमर्यादा संपली, तर ती पदे सुद्धा आपल्याला नवीन जाहिरातीमध्ये दिसू शकतात. तर साधारणतः 1700 पदांची कार्यवाही लास्ट अपडेटमध्ये आपण पाहिली होती, की 1700 पदं जी काही आहेत, ती आम्ही भरू असं शासनाने सांगितलेलं होतं. पण अजूनपर्यंत शासन स्तरावरून त्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यावर आपण ऑलरेडी शेवटचा लास्ट व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अशी कालमर्यादा वाढवणं गरजेचं आहे का? की नवीन भरती लवकरात लवकर शासनाने करावी? तुमचं मत काय आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला तलाठी भरतीची तयारी करायची असेल, तर त्यासाठी आपण मोफत ग्रुप सुरू केलेला आहे. त्यावर सध्या मागील ज्या काही झालेल्या प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा उल्लेख आपण केलेला आहे आणि पी-वाय-क्यू स्वरूपात देखील प्रश्न त्यामध्ये टाकलेले आहेत. तुम्ही ते अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन करायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग तलाठी भरतीला टार्गेट करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी 62 प्रश्नपत्रिका संच असं या पुस्तकाचं नाव आहे, ज्यामध्ये TCSने 2023 घेतलेल्या 57 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित देखील समावेश करण्यात आलेला आहे. एकूण प्रश्न जर आपण पाहिले तर 6200 प्लस प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही नोटीस आलेली आहे ती 28 जानेवारी 2026 ची नोटीस आहे. पण आपल्यापर्यंत ती लेट आली. नोटीस अगोदरच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, पण आपल्यापर्यंत आता आलेली आहे आणि आता आपल्याला इतर ठिकाणी फिरताना सुद्धा ती दिसते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असा निर्माण झालाय की याचा परिणाम नवीन भरतीवर होऊ शकतो का? म्हणजे ही नोटीस जी आहे ती जुन्या भरतीच्या संदर्भात आहे, पण त्याचा परिणाम आपल्याला नवीन भरतीवर दिसू शकतो का? नवीन भरती आणखी लांबू शकते का? तर त्याचं स्पष्टीकरण हे या नोटीसमध्ये दडलेलं आहे. आता पहा, सर्वात प्रथम वरती पाहू शकता तुम्ही महसूल व वन विभाग आहे. त्यानंतर 28 जानेवारी 2026 रोजीची ही नोटीस आहे. यामध्ये विषय आहे तलाठी पद भरती 2023 बाबत जे काही अगोदरचे जी आर आहेत किंवा शासन परिपत्रक आहे त्यांचा उल्लेख त्यांनी केला. महत्त्वाच्या बाबी आपण यामध्ये पाहणार आहोत. तलाठी भरती 2023 च्या अनुषंगाने 4793 रिक्त पदांकरिता 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये TCS आयॉन कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर राज्यातील सर्व 36 जिल्हा केंद्रांवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे जी काही 36 जिल्हा ठिकाणी आहे परीक्षा केंद्र होती आपली, त्या ठिकाणी TCS मार्फत परीक्षा घेण्यात आली आणि त्यांची गुणवत्ता यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यामधूनच निवड यादी आणि प्रतीक्षा यादीसुद्धा 14/3/2024 रोजी लावण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 2023 ची भरती होती, जाहिरात काढण्यात आली, TCSने परीक्षा घेतली, गुणवत्ता यादी जाहीर केली आणि त्यानंतर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्हीही प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये काय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4/5/2022 मधील परिच्छेद 11 मध्ये निवड सूचीची कालमर्यादा नमूद केलेली आहे. त्यानुसार निवड समितीने तयार केलेली निवड सूची एका वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आलेली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहणार आहे. याचा अर्थ काय होतो? तर जी काही आपली निवड सूची असते, 2023 ला परीक्षा झाली, 14/3/2024 ला जी काही निवड सूची आहे ती जाहीर करण्यात आली. तिचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर 1 वर्षाचा. म्हणजे 2024 मध्ये जरी जाहीर करण्यात आली, तर फक्त तिचा कालावधी 2025 पर्यंतचाच होता. त्यानंतर ती निवड सूची जी आहे, ती जी आहे ती बाद ठरत असते. त्यामुळे पण काय झालं, इथे शासनाने जो निवड सूचीचा कालावधी आहे, तो वाढवून दिलेला दिसतो. वेळोवेळी शासनाने त्यामध्ये 6 महिने इतकी वाढ करून देण्यात आलेली होती आणि लास्ट वाढ जर आपण पाहिली, तर ती 13/9/2025 पर्यंत करण्यात आलेली होती. म्हणजे 6 महिन्यांसाठी ती वाढवण्यात आली. सुरुवातीला यादी कधी लागली?
यादी लागण्याची तारीख आहे 14/3/2024 म्हणजे मार्च महिन्यामध्ये 2024ला यादी जाहीर झाली. तिचा कालावधी कधीपर्यंत होता? मार्च 2025 पर्यंत. पण शासनाने एक प्रसिद्धीपत्रक काढून तिचा कालावधी 6 महिने वाढवला. म्हणजे मार्च 2025 पर्यंत जो कालावधी होता, तो आता 9व्या महिन्यापर्यंत गेलेला होता. पण अजूनही तिचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. आता पहा इथे जर आपण पाहिलं सध्याचा, तर तो निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल. त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल, त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल, असा जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये काय सांगितलं आता, की 2023 बाबतची जी तलाठी भरती होती, त्यामध्ये निवड सूची व प्रतीक्षा सूचीचा जो काही कालावधी होता, तो आता 13/3/2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे 13 मार्च 2026 पर्यंत आता तो वाढवण्यात आलेला आहे. मार्च महिन्यापर्यंत हा कालावधी आपल्याला दिसतो. यावरून आता बरेच विद्यार्थी निष्कर्ष काढतायत, की मार्च महिन्यापर्यंत आपल्याला जाहिरात दिसणार नाही किंवा मार्च महिन्यापर्यंत नवीन भरती येऊ शकत नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी आचारसंहिता चालू आहे. त्यामुळेच जाहिरात आपल्याला सध्या दिसणार नाही. आगामी काळात आपल्याला जाहिरात ही दिसू शकते, पण याचा परिणाम आपल्या भरतीवर होऊ शकतो का? तर नाही. यामध्ये काय झालेलं आहे, जो पूर्वी रिक्त पदे होती, म्हणजे जी जाहिरातीमध्ये पदे काढण्यात आलेली आहे, यामध्ये पहा इथे तुम्ही पाहू शकता 6/11/2023 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद पदांपैकी रिक्त राहिलेली पदेच सदर वाढीव कालमर्यादेत भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे 2023 मध्ये जी काही रिक्त पदे होती, ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, तीच पदे या कालावधीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की आगामी काळात जी रिक्त पदे होणार आहेत, ती पदे सुद्धा यामध्ये भरली जाऊ शकतात का? तर नाही. जी पदे त्यावेळी मंजूर करण्यात आलेली होती, जी पदे त्यावेळी रिक्त होती, प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांचा उल्लेख होता, तीच पदे आपल्याला या वाढीव कालमर्यादेमध्ये भरताना दिसतात. आणि जर काही नवीन रिक्त पदे झाली, तर ती आपल्याला नवीन जाहिरातीमध्ये दिसणार आहे. म्हणून जर नवीन पदे भरायची असतील, नवीन रिक्त झालेली, नुकतंच रिक्त झालेली पदे, तर त्यासाठी नवीन जाहिरात काढावी लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनातील डाऊट हा क्लिअर झालेला असेल. बरेच विद्यार्थी म्हणत होते, की 2023 ची जर कालमर्यादा वाढत गेली, तर नवीन भरती का होणार आहे? पण नवीन भरतीचा आणि मागील भरतीचा जास्त काही संबंध नाही. फक्त जी काही निवड सूचीची कालमर्यादा असते, त्या दरम्यान जर काही रिक्त पदे झाली, तर ती पदे 2023च्या जाहिरातीमध्ये जर नमूद असतील, तीच पदे भरल्या जातील. आणि जर का कालमर्यादा संपली, तर ती पदे सुद्धा आपल्याला नवीन जाहिरातीमध्ये दिसू शकतात. तर साधारणतः 1700 पदांची कार्यवाही लास्ट अपडेटमध्ये आपण पाहिली होती, की 1700 पदं जी काही आहेत, ती आम्ही भरू असं शासनाने सांगितलेलं होतं. पण अजूनपर्यंत शासन स्तरावरून त्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यावर आपण ऑलरेडी शेवटचा लास्ट व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अशी कालमर्यादा वाढवणं गरजेचं आहे का? की नवीन भरती लवकरात लवकर शासनाने करावी? तुमचं मत काय आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला तलाठी भरतीची तयारी करायची असेल, तर त्यासाठी आपण मोफत ग्रुप सुरू केलेला आहे. त्यावर सध्या मागील ज्या काही झालेल्या प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा उल्लेख आपण केलेला आहे आणि PYQ स्वरूपात देखील प्रश्न त्यामध्ये टाकलेले आहेत. तुम्ही ते अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन करायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. यानंतर आणखी जर काही अपडेट आली, तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.